रामकृष्ण हरी. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. ज्या भामचंद्र डोंगरावर संत तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला, ती साक्षात्कार भूमी, तपोभूमी, साधना भूमी, त्या भामचंद्र डोंगराला आम्ही डोंगर नाही साक्षात देव मानतो. कारण तो तुकोबारायांचा गाथा जिथे निर्माण झाला, त्या साक्षात भामचंद्र डोंगराला आमच्यासाठी तो देवासारखा आहे. ज्याप्रमाणे साधक वृंदावन मध्ये गोवर्धन परिक्रमा करतात, त्याप्रमाणे आमचे वारकरी साधक त्या भामचंद्र डोंगराची परिक्रमा करतात. आज तो भामचंद्र डोंगर धोक्यात आहे. त्याला अनेक बिल्डर्सने मोठमोठे जेसीबी लावून पायथा कोरण्याचं काम, उत्खनन सुरू आहे. आणि ज्या अर्थी त्याचा पायथा नष्ट होतोय, त्या अर्थी तो डोंगर कोसळायला वेळ लागणार नाही. म्हणून तमाम वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना, महाराज मंडळींना एक विनंती आहे की आपण सर्वांनी भामचंद्र डोंगर वाचवा हा एक विषय 5 मिनिट कीर्तनामध्ये बोलावा, लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे की भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोराडेश्वर डोंगर ही आमचा अभिमान आहे, आपला वारसा आहे. कारण आपण संतांचे वारसदार आहोत. ज्ञानोबा व तुकोबाचा तोच माझा वंश आहे, आपण त्यांचे वंशज आहोत. हे वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाला 5 मिनिट तरी कीर्तनामध्ये सांगितलंच पाहिजे. ही आपल्या संप्रदायाचे हरिभक्तपरायण मधुसूदनजी महाराज पाटील बाबांचा अनेक वर्षापासून संघर्ष आहे. अनेक वर्षापासून बाबा, मला वाटतं 2007 पासून बाबा या लढ्यामध्ये आहेत आणि भामचंद्रासाठी अतोनात प्रयत्न करतात. त्यांना आज साथीची गरज, आणि ही आपल्या प्रत्येक वारकरी बांधवाने दिले पाहिजे. कारण भामचंद्र डोंगर तुटतो म्हणजे फक्त भामचंद्र डोंगराचा नष्ट होतोय असं नाही, फक्त वारसाच नष्ट होतो असं नाही. अहो, ज्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनसाठी लोक काही मरण पावली, तो ऑक्सिजन, तो निसर्ग सुद्धा धोक्यात आहे. जसं पर्यावरण रक्षती रक्षिता म्हटलं जातं, म्हणजे पर्यावरणाचं आपण संवर्धन करणं. पर्यावरणाला आपण त्याचं संवर्धन केलं तर तो आपल्याला साथ देईल. तो ऑक्सिजन सुद्धा लोकांना भेटत नव्हता आणि आज ती झाडं तोडली जातात. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. हे फक्त ब्रीदवाक्य म्हणण्यापुरतंच आहे का? ते अंमलात आणायला पाहिजे. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की संत भूमी संरक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष मधुसूदनजी महाराज पाटील बाबांना आणि आम्हाला, आपण सर्वांनी एकत्र येऊन, हे कार्य आपणा सर्वांचं कार्य आहे, आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन 10 मार्च 2026 आझाद मैदानावरती मुंबई या ठिकाणी आपण शासनाच्या चित्तशुद्धीसाठी गाथा पारायण, प्रवचन आणि इतर काही भजन वगैरे असे काही कार्यक्रम घेणार आहोत. यासाठी सर्व वारकरी बांधवांनी 10 मार्च 2026 रोजी सर्वांनी आपल्याला साथ करायची आहे. हे कार्य आपलं आहे, हे